गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. दिवसाची सुरुवात म्हटली तर कामापासून आणि शेवट पण कामांवर होतो. त्यात आज आहे सुट्टी, कारण आज आहे गुरु नानक जयंती. शिव आणि शिवच्या बाबाला सुट्टी होती म्हणून लवकर उठायची गरज नव्हती. उशिरा उठले आणि सर्व कामं उशिरा उशिरा चालू होती. म्हणून आतलं झाडलं, बाहेरचं झाडलं, नंतर पाणी वगैरे टाकलं आणि थोड्या वेळाने छान नाश्ता केला. तर आज नाश्त्यामध्ये होते पोहे, सोबत दिवाळीचा चिवडा. तुम्ही बघूच शकता. कारण दिवाळीचा चिवडा कोणी खातच नव्हता, तसाच होता. म्हणून म्हटलं पोह्यांसोबत थोडा-थोडा चिवडा घ्या. त्याच्यानंतर मी काढली रांगोळी. कारण ऊन पडलं होतं आणि माझ्या रांगोळीला उशीर झाला होता, कारण मी वरच्या पाण्याची वाट पाहत होते. वरचं पाणी म्हणजे पाऊस नाही, तर वरच्या ताई उशिरा पाणी टाकतात ते पाणी. नंतर शिव आणि शिवच्या बाबाने नाश्ता झाल्यावर लगेच कांतारा लावला. आज सुट्टीच होती तर वेळच वेळ होता म्हणून शिव आणि शिवचे बाबा कांतारा मूव्ही बघत होते. मी बघितला नाही, पण मूव्ही छान आहे असे ते सांगत होते, तर तुम्ही पण नक्की बघा. नंतर मी माझे कामं आवरले आणि आज सुट्टी स्पेशल रोडगे केले. तुम्ही बघू शकता इथे माझे रोडगे रेडी झाले. सोबत केली वांग्याची भाजी आणि नंतर आम्ही थोड्याच वेळात तिघं मिळून जेवण केलं. तर तुम्ही सर्वजण जेवण करायला या. शिवला फारसं बरं वाटत नव्हतं म्हणून शिव खूप शांत शांत होता. नंतर जेवण झाले, कामं आवरले आणि म्हटलं आता थोडा रिलॅक्स व्हा आणि थोडंसं वाचन करा. पण सुट्टीच्या दिवशी वेळ कसा निघून जातो माहिती पडत नाही. नंतर झाली चहाची वेळ, म्हणून चहा करायला घेतला, कारण सुट्टीच्या दिवशी आम्हाला चहा लागतोच. एक तर झोप जास्त होते, नाहीतर कामं जास्त होतात. म्हणून मग चहा करत होती, तितक्यात गेली लाईट. आणि अशा प्रकारे आमचा दिवस गेला. तर तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.